हे 2 दिवसामध्ये हे ओपन होतात जास्वंद, जे की 20 रुपयाला आहेत. किती आहे त्याच्यामध्ये एकूण? 2, 4, 6, 10 पीस आहेत एकूण. 20 रुपये जास्वंद. आणि तो दुर्वा कितीला आहे? हे 10 रुपयाचे दे. दुर्वा कितीच आहे? 30 रुपये. 30 रुपयाचं. हे 10चे दे ना. सो त्या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणचं जे दादरचं फेमस असं फुलांचं जे दुकान आहे ना, तर ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. या ठिकाणचं मी तुम्हाला जे सांगत होती मित्रांनो, की एकदम फेमस दुकान आहे जिथे म्हणजे जास्त रश असतो, जास्त गर्दी असते. तर ते एकदम जुनं आणि फेमस दुकान म्हणजे किंग रोज ना. सो हे किंग रोज म्हणून दुकान आहे मित्रांनो, जिथे मी ह्याच्या आधी सुद्धा आली होती आणि इथे नेहमी गर्दी असते. तर हे म्हणजे थोडं होलसेलमध्ये हे शॉप आहे. हे कितीचे आहेत फ्लॉवर्स? हे भिंगरी आहे. कितने काय? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. हे भिंगरी आहे. और ये भेंगरे नहीं भेंगरे. ये वाला 60 रुपये किलो गोंडा है वो. एक गोंडा आहे. 60 रुपये किलो आहे गोंड्याची फुलं. आणि बघू शकता मित्रांनो, एकदम असे टवटवीत फ्लॉवर्स आहेत हे. आणि ये वाला कैसे है? वो 120 रुपये किलो है. 120 का किलो. ये दोनों सेम है क्या? वो डांडी 7 है वो. हे कसे? ये मीडियम है. शेवंती का फूल है ना ये? 120 का किलो. अच्छा. ये डेकोरेशन के लिए और पूजा के लिए यूज होता है. तर हे पूजासाठी आपण यूज करू शकतो. 120 रुपये किलो. आणि हे पण शेवंती आहे जी की व्हाईट कलरची आहे. ये कितने का है? वो 160 रुपये किलो है. 160 रुपये किलो आहे ये. सो हे 160 रुपयाला किलो आहेत शेवंतीची फुलं. हे बी शेवंती आहे ना? वो व्हाइट 70 किलो. व्हाईट शेवंती आहे. तर हे व्हाईट शेवंती आहे जे की 120 रुपये किलो आहे वरसे. त्यानंतर हे गुलाबाची फुलं आहेत, छोटी छोटी अशी गुलाबाची फुलं आहेत. हे गुलाब कैसे आहे किलो? 100 रुपये पाव. हे 100चे पाव किलो आहे. झेंडूची फुलं आहेत, ही झेंडूची फुलं जी की 60 रुपये किलो आहेत. म्हणजे आपल्याला पूजेसाठी लागतातच फुलं. तर हे बघू शकता मित्रांनो, यांच्याकडे बरेचसे असे वेगवेगळ्या व्हरायटीचे आणि या ठिकाणी खूप जास्त रश असते गिरायकांची. जास्त करून गिरायक याच ठिकाणी असतात. तर हे 100 का पाव आहे का ना? हे कितने का है? 40 का पाव आहे. तर आपण हे स्पेशली मकर संक्रांतीला यूज करतो फ्लॉवर्स. तर हे बघू शकता मित्रांनो, हे जास्त टवटवीत दिसतात फुलं. ही वाली कशी आहे दादा? ये कैसे आहे फुल? हा 60 रुपये किलो आहे. अच्छा. तर हे वाले जे फुलं आहेत ते 60 रुपये किलो आहेत. जे की म्हणजे ऑरेंज कलरची पण 60 रुपये किलो आहेत ना? ऑरेंज भी 60 रुपए का किलो है ना. और ये भी 60 का है. ये कितने दिनों तक अच्छा चलेगा? कितने दिनों तक अच्छा चलेगा? 5 दिन तक अच्छा चलेगा. तो ये गणपति के सीजन में, मतलब अभी 4 दिन में गणपति है, तो तभी महंगा हो जाएगा क्या? और महंगा होगा क्या लेकिन 2 दिन में? अच्छा. तो गणपती 2 दिवसांमध्ये अजून याचे रेट्स वाढतील. सो आता आपण घेऊन ठेवतो. तर हे 60 रुपये किलो आहेत सगळं. हे काय आहे? शेवंती आहे का ही? 80 रुपये पाव किलो. आणि हे गुलाबाची फुलं कशी आहे? गुलाब कैसे? हे 50 रुपयाचे पाव किलो आहे. गुलाबाची फुलं. आणि ही शेवंती आहे. ए वाला शेवंती कैसे? 80 रुपये का पाव किलो. तर हे शेवंतीची फुलं ही 80 रुपयाला पाव किलो येणार. एकदम टवटवीत ही फुलं, एकदम म्हणजे अशी टवटवीत आहेत. किती दिवसापर्यंत चांगले चालतील हे? 5-6 दिवसापर्यंत चांगले चालतील ना. तर मी काय म्हणते दादा, की म्हणजे आता हे गणपती जवळ येणार, तर आता महाग होतील का अजून? घेऊ शकते तुम्हाला? काय काय? हा हा. अच्छा. पण आता गणपती बाप्पा जवळ येणार, 4 दिवसामध्ये गणपती बाप्पा आहेत, तर मग आता तेव्हा महाग होतील ना अजून मग? अच्छा. हा म्हणजे हा 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 हा. तर हे जी फुलं आहेत ही कोणती आहेत आता? हे मोगरा आहेत. ही कितीची आहेत? 1000 रुपये किलो आहे. अच्छा. प्युअर मोगरा आहे ना हा? तर बघू शकता मित्रांनो, हा ओरिजिनल मोगरा आहे आणि 1000 रुपयाला किलो आहे हा. 1000 रुपये किलो आहे ना. हा.
त्याच्यापेक्षा 1200 रुपये किलो असते. अच्छा 1400-1600 रुपये किलो पर्यंत असते. हां हां ओके. गणपतीमध्ये 2000-2500 रुपये किलोला. गणपतीमध्ये किती म्हणते? शॉर्टेज झाले तर 2,500-3,000 किलो. 2-2,500 रुपये पण किलो होतो. 80 रुपये पाव. सो गणपतीच्या वेळेला हे महाग होत असतील ना अजून? मग आता हां गिराक वाढणार, माल पण शॉर्टेज होतो मग. हां हे सगळं शेवंतीचे आयटम मार्केटमध्ये नाही आपल्याकडे सोडून फक्त तुमच्याकडेच आहे. हा तेच मी बघते या ठिकाणी, तर ना जास्त करून तुमच्याच दुकानामध्ये गर्दी दिसते मला. सो तेच मी म्हटलं की तुमच्याकडे काय एवढी गर्दी आहे म्हणून. शेवंतीची फुलं तुमच्याकडे जास्त आहेत त्यामुळे का? ओके चालेल, थँक्यू सो मच. चॅनलचं नाव काय आहे? महाराष्ट्रातल्या गजाली. तर हे दादा सर्च पण करतात स्वतःहून चॅनलचं आपलं नाव काय येते ते आपलं चॅनल पण चेक करतात. मित्रांनो त्यांनी स्वतःहून आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घेतलं आता जस्ट. सो हे बघा इथे तुम्ही असं सर्च कराल ना, सॉरी हां ह्याच्यावरती क्लिक केलं ना तर आपले हे व्हिडिओज तुम्हाला दिसतील. सो थँक्यू सो मच दादा. तुमचं नाव काय? गिरीश. ओके वीर पाटील. गिरीश वीर पाटील. ओके थँक्यू सो मच सर. तर बघू शकता मित्रांनो यांच्या दुकानामध्ये सगळ्यात जास्त गर्दी असते आणि नेहमी प्रत्येक वेळेस जेव्हा मी बघते ना तर ह्याच्याच दुकानामध्ये जास्त गर्दी असते. तर जसं की त्यांनी आपल्याला सांगितलं तर गणपती जेव्हा येतात जेव्हा म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पा ज्या दिवशी येणार त्या दिवशी अजून भरपूर जास्त गर्दी असते. आपण अंदाज लावू शकतो की आत्ताच एवढी गर्दी आहे. तर म्हणजे जसे गणपती बाप्पा जवळ येतील आगमन जसं असेल त्याप्रमाणे अजून इथे गर्दी असणार आहे. तर आपण याचे रेट्स बघितले. थँक्यू सो मच दादा. नाव काय तुझं? हाय. शूट कर रहे क्या? हाँ क्या टेलीग्राम का नाम? हाँ कौन सा टेलीग्राम है? ये यूट्यूब है हमारा यूट्यूब. हाँ महाराष्ट्र गजाली. उन्होंने सब्सक्राइब किया अभी वो जो आपके सर है ना उन्होंने. मेरा नाम सोनाली है. हाँ थैंक यू. दोस्तों थैंक यू सो मच. हाँ हर किसी का फूल मिल सकता है आपको. हाँ थैंक यू सो मच. अभी महंगा हो जाएगा क्या 2 दिन में? हाँ महंगा हो जाएगा गणपति का. और 2 दिन में मतलब महंगा हो जाएगा. महंगा हो जाएगा दशहरे के बाद. हाँ इतना महंगा मत मिल सकते. ओके चलेगा. थैंक यू सो मच. आपको कितने बजे आना पड़ता है दुकान में? 3 बजे सुबह. ये मेरा दोस्त है इसका भी वो बोंडा बेच रहा. अच्छा ये आपका है क्या? ये कितने का है? हे बघू शकता मित्रांनो खूप एकदम म्हणजे टवटवीत आहेत हे गोंडे. बघू शकता 60 रुपये किलो आहेत. आपके पास ऑरेंज वाला नहीं है क्या? ऑरेंज इधर है. ऑरेंज आपके पास है. ऑरेंज सिर्फ आपने ही रखा है. हे 60 रुपये किलो आहेत मित्रांनो. अच्छा गणपति बप्पा आने के टाइम पे कितना क्या रेट बनेगा अभी? 4 दिन में क्या रेट हो जाएगा इसका? क्या मालूम, हम सेठ ही बोल सकते हैं. हम लोग का सेठ भी नहीं फिर भी अंदाजा आपका कितना पडेगा? 200 रुपये हो जाएगा. अरे बापरे. बघू शकता मित्रांनो हे 60 रुपये किलो जातं. पण आता गणपती बाप्पा 4 दिवसामध्ये येणार तर हे 200 रुपयापर्यंत किलो होऊ शकतात. सो लवकरात लवकर घेऊन ठेवा. थँक्यू सो मच. हा 120 रुपये किलो आहे. चलो थँक्यू. बाय बाय. मराठी चॅनल आहे आपला. अरे मेरे पास फूल ही नहीं तो क्या बोलूं मैं. अच्छा हे तुमच्याकडे जास्वंदाचे फुलं आहेत ना? 20 रुपयाला 20 रुपयाला 10 आहे. 20 रुपयाचे 10 येतात ना. आणि हे ओपन झाल्यावरती असे होणार काय हो? असे होणार. अरे वा खूप छान आहे. हे किती दिवसामध्ये ओपन होतात? उद्या होणार. उद्या होणार ओपन. 20 रुपयाचे 10. आणि हे असे आपण घेतोय तर हे गणपती बाप्पाचं एकदम फेवरेट फुल आहे जे की गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे. जास्वंदाचं फुल मोस्ट डिमांड म्हणजे खूप जास्त डिमांड आहे आपलं जास्वंदाच्या फुलाला. सो हे कितीचे भेटतात दादा? हे किती रुपयाचे? 20 रुपयाला 10 आहे. हे 20चे 10 आहेत म्हणजे सेमच आहे ना. तर हे पण 20 रुपयाचे 10 आहेत. हे काय आहे? पिंक कलरचा. हा पण जास्वंदाचे. सो हा पिंक कलरचा जास्वंद आहे मित्रांनो. 20 रुपयाचे हे 10 येतात. 20 रुपयाला. आणि हे कितीचे आहे? हे तुळस आहे 30 रुपयाला आहे. 30 रुपये. तर मित्रांनो हा मोठा बंच आहे एकदम.
2 जोड्या तरी आरामात बनतील याच्यामध्ये. एकदम मोठी जोडी आहे. सो हे 30 रुपयाला आहे जोडी. चांगली मिळते यांच्याकडे. खूप छान आहे. दादा नाव काय तुमचं? आमचे सबस्क्रायबर येतील तुमच्याकडे. हा अरुण नाव आहे. अरुण दास ना. ओके थँक्यू सो मच. हे कितीला आहेत? हे कोणतं फुल आहे? 20 रुपयाला 25 फुलं आहे. हे 20 रुपयाचे 25 आहेत. अच्छा हे मी पहिल्यांदाच बघते फुलं. हे वासवाली फुलं आहे. वास असतो का याला? अच्छा हे काय आपण डेकोरेशनसाठी यूज करतो का? डेकोरेशनसाठी यूज करतो का आपण हे? अच्छा गणपती देवाला वाहू शकतो. 20 रुपयाला 25 फुलं आहे. तर हे सगळे फुलं होती यांच्याकडे. हे कमळाची सुद्धा फुलं आहेत. कमळ कितीला आहे दादा? कमल 120 रुपयाला डझन आहे. 10 रुपयाला एक आहे. 10 रुपयाचा एक लक्ष्मी कमळ आहे. आहे. लक्ष्मी कमळ आहे. याचा यूज कसा होतो म्हणजे पूजा करण्यासाठी की पूजा करण्यासाठी ना? तर पूजा करण्यासाठी म्हणून हे लक्ष्मी कमळ हे कमळ आहे. 100 रुपयाला. किती सांगितलं तुम्ही? 100 रुपये. 120 ला 12 आहे. 120 12 येणार आहे. आणि हे ओपन झाल्यानंतर मग हे असे होतात. हे बघा दाखवते मी तो. तर हे ओपन झाल्यानंतर असे होतात. हे किती दिवसामध्ये ओपन होतात तरी सुद्धा? हाताला खोवायला लागतं. हा कधी पण ओपन करू शकतो आपण हे फ्लॉवर्स. अच्छा तर हे 10 रुपयाला एक आहे कमळ आणि हे 120 रुपयाचे 12 आहे. हा जोडी घेतली तर आपण हे 120 रुपयाला आहेत. थँक्यू सो मच दादा. हे आंब्याचे डाळी आहेत ना? हे कितीला आहे? क्या? बोल ना. हे 10 रुपयाचे आंब्याची डाळी आहेत जे की आपण म्हणजे दरवाजामध्ये तोरण वगैरे करण्यासाठी आपल्याला पाहिजेच म्हणजे लागतातच. आणि हा चाफा आहे 20 रुपयाचे 10. तर बघू शकता मित्रांनो हे चाफा आहे तुमच्याकडे 20 रुपयाचे 10 आहेत जे की. आणि हे पॅकेट कितीच आहे दादा? हे जे पॅकेट आहे चाफ्यांचं 200. ह्याच्यामध्ये किती येतात? अच्छा ह्याच्यामध्ये किती येतात? 100 येणार. 200 रुपये ना? 200 रुपये ना? 200 रुपये 100. 200 रुपयाचे 100 येतात आणि 20 रुपयाचे 10 आहेत फ्लॉवर्स. अच्छा हे कितीच आहे? वाव एक आहे ना? हा 10 का एक आहे ना? फक्त 10 रुपयाला एक फ्लॉवर आहे हा. तर हे बघू शकता हे प्रसादाची केळी आहेत. वेलचीची केळी. हा 40 रुपयाला एक डझन. अच्छा तर 40 रुपयाला एक डझन ही केळी आहेत वेलचीची केळी. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो हे सगळे फ्लॉवर्सचे असे दुकान आहेत. हे बाजूबाजूलाच फ्लॉवर्सचे सगळे असे दुकान आहेत. तर आपण बघितलं जसं की आणि भरपूर गर्दी आहे दुकानामध्ये. अच्छा हे कितीचे आहेत? कितनी का ये? 60 का है. कितना आएगा फ्लावर्स इसमें? 12 पीस आएगा. अच्छा तर हे 12 पीस येतात त्याच्यामध्ये 60 रुपये. कितने दिन तो अच्छा चलेगा? कितने दिन तो अच्छा चलेगा? 7-8 दिन चलेगा. 7-8 दिन चलेगा क्या? अच्छा ओके. और ये वाला कितने का आएगा? 120 का. 12 रहेगा ना? तर यांच्याकडे पण 120 रुपयाला. तिकडे पण आपण बघितलं तर 120 रुपये हीच प्राइस चालू आहे याची कमळाच्या फुलांची. तर याची जी कॉस्ट आहे सध्या 120 आहे. 10 रुपयाला एक येणार आणि 120 से 12. और एक ही आहे डेकोरेशन के लिए. डेकोरेशन करने के लिए. अच्छा हाँ हाँ मंडप के बाजू में लगाते. तर हे मंडपच्या बाजूला आपण हे डेकोरेशन करू शकतो याचं. हे जे आहे त्याचं. तर गणपती बाप्पाचा जो मखर असतो ना मित्रांनो तर त्या ठिकाणी आपण ह्याचं डेकोरेशन करू शकतो. हे कितीच आहे? कितने काही आहे? 50 रुपयाचं आहे. अच्छा सो हे 50 रुपयाला एक आहे. 3-4 दिन अच्छा चलेगा. ओके तर हे 3 ते 4 दिवसांपर्यंत चांगलं चालू शकतं. 50 रुपयाला एक आहे. 150 में मिलता है. थँक्यू. यांच्याकडे बघूया मित्रांनो की काय फ्लॉवर्सचा रेट सध्या. हे कैसे आहे? 60 रुपये किलो आहे. हे 60 रुपये किलो आहेत फ्लॉवर्स. येलो कलरचे फ्रेश आहेत एकदम. और ऑरेंज कलर का कितने का है? 120 रुपए किलो. 120 का किलो है. अच्छा और वो जो गुलाब का वो 200 रुपए किलो. 200 का किलो है.
ही वेणी कितीची है? 30 के 50 के 50 का 2। अच्छा, पैकेट कितने का आएगा इसका? 300 का पैकेट है। अच्छा, कितना रहेगा उसमें? 1 डझन रहेगा। तर मित्रांनो हे 1 डझन इकडे 300 रुपयाला आहेत, मतलब 2 फ्री आएगा उसमें ना। हाँ, ऐसा लेंगे तो 30 रुपए का एक है। ओके। और ये जो है जास्वंद है ना, जास्वंद कैसे है? 30 के 1 बनेगा, 50 के 2 50 का 2 आएगा। कितना रहेगा इसमें? 8 आहे। अच्छा, तर मित्रांनो याच्यामध्ये 8 आहेत एकूण। तर हे 30 रुपयाला 1 येणार, 50चे 2 आहेत। थँक्यू। कशी आहे ही वेगळी असते। फ्लॉवर्स ऑरेंज आणि येलो कलरचे, त्या ठिकाणी गुलाबाचे फ्लॉवर्स आहेत। ये गुलाब का फ्लॉवर्स कैसे आहे? 100 रुपये पाव किलो। किती दिवसापर्यंत चांगले चालणार आहे? किती आठवडाभर चालणार? 100 रुपये। हा ना, 100 रुपये पाव किलो सांगतायत ते ह्या फ्लॉवर्सचे। आणि पूजा करण्यासाठी म्हणून हे फ्लॉवर्स आहेत। हे वाले कसे आहेत? 30 रुपये पाव किलो। या ठिकाणी मित्रांनो बघू शकतो आपण केळीची पानं सुद्धा आहेत। तर पूजेसाठी आपल्याला केळीची पानं ही लागतातच। अच्छा, हे कितीला आहेत केळीची पानं? 20 रुपयाची 4 आहेत। खूप चांगल्या क्वालिटीची केळीची पानं आहेत, जी की फक्त 20 रुपयाला 4 आहेत। हे बघा मित्रांनो, हे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा वेण्या आहेत ह्या, खूप छान अशा। म्हणजे काही फंक्शनसाठी वगैरे सुद्धा आपण हे वेअर करू शकतो अशा वेण्या। गुलाबाचे। केळीची पानं कितीची आहेत? 20ला 4। तर बघू शकता मित्रांनो, खूप चांगल्या क्वालिटीची केळीची पानं आहेत, जे की 20 रुपयाला 4 आहेत एकूण, म्हणजे 5 रुपयाला 1 आहे फक्त। तर किती रुपयाला आहे हे? 100, हे 50, हे 50, हे 100। हे 100 रुपयाला आहे, फक्त 100 रुपयाला आहे मित्रांनो। हे बघू शकतो आपण, क्रिएटिव्हिटी किती छान, म्हणजे छान केलेली आहे। फक्त 100 रुपयाला आहे। हे कितीचं आहे? 200। हे कितने का है? अन्ना हे कितने का है? 50 रुपये। 50 रुपये। ओके। किती दिवस चांगलं राहणार ते? 5-6 दिवस। 5-6 दिवस। हे 100 आणि हे गुलाबाचं कितीला आहे? 50 रुपये। हे पण 50 रुपयाला आहे। आणि हे वालं 120 आहे, 100 होईल। 100 रुपये। किती दिवस चांगलं राहणार ते? 5-6 दिवस असेच राहतात ते। 5-6 दिवस बाहेर असे 5-6 दिवस, फ्री मध्ये 8 दिवस असेच राहील। हा, केले का? आणि हा वाला सेम आहे काय? हे ते सेम आहे, दोन्ही सेम आहे ना? 100 रुपये ना? हा। ठीक आहे। सो हे 100 रुपयाला आहे, हे 50 मध्ये, आणि ते पण 100 मध्ये। 5 ते 6 दिवसापर्यंत हे तसंच चांगलं राहतं असं ते सांगतात। त्यांच्याकडे कडुलिंबाची पानं आहेत। कैसे बताया आपने ये? 20 रुपये। 20 रुपयाला 1, 30चे 2 का? हे 20ला 1, 30 रुपयाचे 2 आहेत कढीपत्त्याची पानं। आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, हा आपला म्हणजे या ठिकाणी हा मार्केट आहे ऑलमोस्ट आता संपेल। फुलांचं मार्केट यापासून इथून स्टार्ट झाला होता, तर इकडे आता ऑलमोस्ट हा मार्केट संपतोय। तर इकडे आता आपण बघू शकतो, इकडे बघूया आता यांच्याकडे काय रेट चालू आहे। 80 रुपये पाव किलो, 80 रुपये पाव किलो, 80 रुपये। हे किती रुपये पाव किलो? 80 रुपये, 80 रुपये पाव किलो। 20 रुपये किलो। आणि हे वाले 1, 2, 3, 4। हे काय? हे कोणती फुलं आहेत? शेवंती फुलं आहेत ना? ही शेवंतीची फुलं आहेत मित्रांनो, 80 रुपये पाव किलो आहेत। आणि हे पण 80 रुपये पाव। हे सगळी फुलं 80 रुपये, सगळी फुलं 80 रुपये आहेत का? 80 रुपये पाव किलो। हे सगळी फुलं 80 रुपये ना? तर ही फुलं मित्रांनो 80 रुपये पाव किलो आहेत या ठिकाणी। तिकडे आपण बघितले 60 रुपये पाव किलो होते। अच्छा, ये कितने का बताया आपने? 50 का आधा किलो ना? 50 का आधा किलो ना? तर हे 50 रुपये अर्धा किलो आहेत मित्रांनो। आणि हे कितीला आहे? ओ भाऊ, हे कितीला आहे? 80 रुपये पाव किलो। हे कितीला आहेत फुलं? 50 अर्धा किलो। हे 50 रुपयाचे अर्धा किलो, जे की मिक्स फुलं आहेत मित्रांनो। आपलं आता त्या बाजूचं सगळं मार्केट आपलं एक्सप्लोर करून झालेलं आहे। तर आता ह्या बाजूला म्हणजे बीच पासून, तर हा ब्रिज पासून आपला या बाजूला जो आता मार्केट आहे तो आपण एक्सप्लोर करूया। आपण त्या बाजूला आता मार्केट एक्सप्लोर केलंय, तर आता या बाजूला बघूया की काय रेट चालू आहे।